महाराष्ट्रात तरी साऊथमध्ये वगैरे सोडा, दाक्षिणात्य भागात पण एकत्र जात नाही असं म्हणतात. तर मग या पैलूविषयी जरा काही सांगता येईल का अण्णांच्या? अण्णांच्या मनात देश आणि धर्म याचे अतिशय प्रेम होतं आणि त्या ठिकाणी अण्णा त्या काळातले तरुण जमून त्यांना ह्या देशप्रेमींच्या, क्रांतिकारांच्या हकीकती कुंडाला सांगायचे. आणि मग त्या काळात त्या लोकांच्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटलांशी अण्णांचा संबंध आला आणि मग त्यांचं जे सरकार, त्यांना पत्री सरकार म्हणायचं त्यावेळेस, तर त्या पत्री सरकारचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यास अण्णांनी काम करायला सुरुवात केली. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य झालं, त्यावेळेस जाहीर सभेत यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की त्यावेळेस जी गाणी लिहिली होती स्वातंत्र्य, गदी माडगुळकरांनी लिहिली होती. 12 वर्ष अण्णा आमदार होते. आणि गंमत त्यावेळेचे लोक अजूनही सांगतात की अण्णांचं भाषण सुरू झालं तर खालच्या सभेतलं म्हणजे विधानसभेतले आमदार उठून वर ऐकायला त्यांचं भाषण अण्णांचं. एकदा तुम्हाला माहिती का, गदिमांनी एकदा अर्थकारणावरही भाषण केलेलं होतं. आणि अर्थात त्यांनी भाषण काय, पण ते भाषणही फार चांगलं झालं असं लोक म्हणतात. त्यावेळेला सगो बर्वे हे अर्थमंत्री होते आणि मित्र तर त्यांचे ते होतेच. आणि पप्पांनी म्हणे त्या भाषणात एक छोटीशी कविता केली होती, तर सगो बर्व्यांनी गदिमांच्या भाषणाला उत्तर दिले, तेही कवितेतच दिलं. आणि ती कविता अशी होती, मला पहिल्या 2-3च ओळी आठवतात की रसिका उडवू नको वावडी, रसिका उडवू नको वावडी, काव्याची जरी तुझला गोडी, त्यासन किंमत एकही कवडी अर्थाच्या शास्त्रात. नंतरच्या काळात जरा एक थोडं जास्त फिलॉसॉफिकल झाल्यासारखे वाटतात. तर त्या एकूण दिवसाबद्दल, त्या साहित्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? काय झालं, 70 सालानंतर त्यांच्यावर काही असे अकल्पित आघात झाले. एक म्हणजे त्यांचे जावई अकाली गेले आणि शारीरिक व्याधीही त्यांना, म्हणजे कॅन्सर सारख्या एका दुर्धर रोगाने त्यांना नंतर थोडंसं ग्रासलेलं होतं. अशा एका मनाच्या विलक्षण अवस्थेत ते त्यांचं मन आसरा शोधत होतं आणि एक अतिशय चांगल्या सद्गुरूंचा, म्हणजे अक्कलकोट निवासी परम सद्गुरू गजानन महाराजांच्या ठाई त्यांची श्रद्धा होती. आणि मग त्यांच्या काव्यात सुद्धा ते दिसायला लागलं होतं. एका काव्यात ते म्हणतात की तुझे जागले दर्शन वेळावलो आनंदाने, माझे मला उमगेना काय मागावे मागणे, अशा तऱ्हेची त्यांची एक कविता. किंवा सगळ्यात त्यांनी बरं का, म्हणजे जी अतिशय प्रत्ययकारी कविता की त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर स्वतःच्या शरीराविषयी एक प्रकारचं, ज्याला म्हणतो ना, साक्षीत्वाचा भाव त्यांच्यात निर्माण झालेला होता. आणि त्याच्यातून त्यांनी एक विलक्षण कविता केली होती की 10 ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण, 10 ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण, कसा कुठे टाका घालू आणू कोठली नवीन. वा. अण्णांचा सुरुवातीचा काळ आपण जर कविता पाहिल्या तर त्या स्वातंत्र्य प्रेमाने भारित आणि त्यातल्या जास्तीत जास्त कविता होत्या. त्याप्रमाणे हा शेवटचा जो काळ होता तो आध्यात्मिक होता. म्हणजे एक कविता तर मला अशी आठवते त्यांची, आईला उद्देशून लिहिली की कुठल्या तरी सगळ्यांना चल आपण आता उठून जाऊया, की सभा अशीच चालत राहणार, आपण गेलेलो कोणाच्या लक्षातही येणार नाही. कविता त्यांच्या शेवटच्या काळात खूप सापडतात. त्या काळातला माझा एक अनुभव मोठा विलक्षण होता की गदिमांच्याच शिफारशीमुळे एका देवकीनंदन गोपाला नावाच्या चित्रपटात मी काम केलं होतं. आणि त्यातला एक सीन हा गाडगेबाबांच्या मृत्यूचा होता. आणि त्या सीनचं चित्रीकरण हे अमरावतीत झालं होतं. आणि आपल्याला माहिती, विदर्भातल्या जनतेचं गाडगेबाबांच्यावर अतिशय डॉक्टर लागू गाडगेबाबांचं काम करत होते. त्यांना ते असं ट्रकमध्ये निजवलं होतं. आणि त्यांचा एक शिष्य या नात्याने मी एक गाणं गात होतो की भीमसेन जोशींनी गायलेलं ते प्रसिद्ध गीत आहे की विठ्ठलाच्या पायी थरारली विठ्ठ राऊळची घांट निनादली. तर त्या गीताचं चित्रीकरण चाललेलं होतं आणि अथांग जनसमुदाय उभा होता. दुर्दैवाची गोष्ट अशी की तो चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आत, म्हणजे तो चित्रपट 78 जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला आणि 77 डिसेंबरमध्ये गदिमा गेले. आणि त्यावेळेला मी पुन्हा ट्रकवर तिथे तसाच उभा होतो आणि गदिमांना तिथे ठेवलेलं होतं. आणि आसपासचा अथांग समुदाय बघून माझ्या असं मनात आलं की अरे आपले वडील इतके मोठे होते हे आज आपल्याला कळलं. आणि त्यांच्याच ओळी मला आठवल्या की संत माळेतील मणी शेवटला आज ओघळला एकाएकी. क्या बात आहे. पण म्हणजे कुठेतरी असं वाटतं का की त्यांना कदाचित आपला शेवट म्हणा किंवा आता जवळ यायला लागलेली आहे वेळ, हे कुठेतरी जाणवलं असावं? किंवा हो, त्यांचा मी तुम्हाला सांगतो, त्यांचं ज्या वेळेला हे कॅन्सरचं ऑपरेशन झालं ते अतिशय दुर्धर ऑपरेशन होतं आणि 50% चान्सेस वर देतं. आणि गदिमांनी त्यांचा तो ऑपरेशन मधला अनुभव ह्याच्यावर हॅलो मिस्टर डेथ नावाचा एक लेख लिहिला होता. आणि तो इतका विलक्षण प्रत्ययकारी लेख होता. त्यात त्यांनी मरणाचा स्वतःला आलेला अनुभव
हा शब्दात पकडण्याचा प्रयत्न केलेला. की आपल्याला सुरुवातीला सांगितलं की अण्णा एका स्वतः मोठे पटकथाकार होते आणि त्यांच्या जीवनाची पटकथा मात्र फार मोठ्या पटकथा लिहिली. तसं अण्णांच्या जन्माविषयी आपण बोललो जन्मतः ते मृतच होते. त्याप्रमाणे अण्णांचा मृत्यू सुद्धा एका विलक्षण घटनेत त्यांचा मृत्यू झाला घटनेत की एकीकडे अण्णा शरपंजरी पडल्यासारखे आजारी होते आणि एकीकडे ह्या ज्या मुलाच्या कर्तृत्वाने त्यांच्या मातेचा आदर्श माता पुरस्कार देऊन सत्कार चालू होता त्यावेळेस अण्णांचे प्राण पंचवटीत मालवले. हे योगायोग आहे त्यांच्या आयुष्यातला फार मोठा मला वाटतं. त्या पटकथाकारांनी अशी पटकथे म्हणजे गरिबांच्या शब्दात म्हणायचं तर एक अज्ञात अंगुली लिहिते क्या बात आहे. त्याप्रमाणे सगळ्यांची पटकथा चाललेली असते. चौदा डिसेंबर 1977 रोजी गदिमा आपल्याला सोडून गेले, पण आजही आपल्याला गदिमा भेटतात त्यांच्या शब्दातून.